बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकीने दाखल केलेल्या याचिकेवरती भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये कंबोज यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। झिशान सिद्दीकी यांनी दाखल केलेली याचिका म्हणजे बालिशपणा आहे असं कंबोज म्हणाले। तर हत्येच्या काही मिनिटांआधी बाबा सिद्दीकींनी मला फोन केला होता, पण मी त्यांना फोन केला नव्हता असंही कंबोज म्हणाले। झिशान सिद्दीकी ने कोर्ट में एफिडेविट डाला है और ऐसे एक स्टेटमेंट दिया है कि लास्ट कॉल मेरे साथ बात हुई थी और बात होने के बाद वहाँ पे जो शूटर थे वो शूटर्स को मैंने बताया होगा कि लोकेशन कि वो यहाँ पे लोकेशन है, तो और वहाँ पे जाके उनका फिर इसमें इसकी जांच होनी चाहिए। तो मेरा तो सिंपल प्रश्न है, मुझे फ़ोन किसने किया था? मैंने तो बाबा सिद्दीकी को फ़ोन किया नहीं था, मेरे को तो इनकमिंग है। तो मैं इनकमिंग, वो भी 6 महीने बाद इनकमिंग थी उनकी, 6 महीने से बात भी नहीं हुई थी। तो मेरे मोबाइल पे तो इनकमिंग है, आउटगोइंग नहीं है। तो मैं कैसे शूटर को बताऊंगा इनकमिंग कॉल आने के बाद? लॉजिकली नहीं है। याच पॉडकास्टमध्ये भाजपचे नेते कंबोज यांनी नवाब मलिकांबाबत देखील भाष्य केलंय। नवाब मलिकांनी माझ्या कुटुंबावरती आरोप केले, त्यामुळेच मीही त्यांना प्रतिआव्हान दिलं। तुम्ही सुरुवात केली, मी शेवट करणार असं मलिकांना म्हटल्याचं कंबोज यांनी सांगितलंय। नवाब मलिक ने उसी तरह से प्रेस कॉन्फ्रेंस की, उसमें मेरी धर्मपत्नी की फ़ोटो, मेरी 12 साल की बेटी की, 10 साल के बेटे की, मेरे फादर इन लॉ की, मदर इन लॉ की प्रेस कॉन्फ्रेंस की। मैंने फिर उनको बोला, मैंने कहा देखिए नवाब भाई, ये शुरुआत आपने की है, ख़त्म मैं करूँगा, क्योंकि आप मेरे परिवार पे आ गए। अब जब तक मैं आपको और आपके पॉलिटिकल कैरियर को उजाड़ूंगा नहीं, तब तक अब मैं चैन से बैठूंगा नहीं। 2021 मध्ये कोरोनाची साथ सुरू असल्यानं कडक लॉकडाऊन सुरू होता। मात्र अशा परिस्थितीत देखील उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याचे व्हिडिओ हे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केले होते। त्यावरती आता कंबोज यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये स्पष्टीकरण दिलंय। राऊतांनी माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केल्यानं मी तेजस ठाकरेंचे व्हिडिओ हे पोस्ट केले। फोटो ट्विट करू नये असं मला वाटत होतं, पण जशाच तसं उत्तर देण्यासाठी हे व्हिडिओ पोस्ट केल्याचं कंबोज म्हणाले। मेरे को तेजस ठाकरे के वीडियो मेरे पास थे और मेरे को शायद वो नहीं डालने थे और मुझे नहीं करना था, क्योंकि तेजस ठाकरे कोई पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं है। तेजस ठाकरे तो वीडियो मेरे को उस दिन नहीं आए, वो कोविड के वीडियो थे और वो मेरे रेस्टोरेंट में बैठे थे वहाँ पर। ठीक है, वो यंगस्टर है, यंग है, मैं उस विषय में नहीं जाना चाहता। लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो अपनी हाउसवाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए, तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे के वो वीडियो डाले थे। कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांबाबत देखील वक्तव्य केलंय। संजय राऊत चुकून राजकारणात आले, त्यांच्या सलीम जावेद प्रमाणे स्क्रिप्ट लिहिण्याची ताकद आहे असं म्हणत कंबोज यांनी खोचक टोला लगावलाय। संजय राउत जी गलत प्रोफेशन में है। संजय राउत जी पत्रकारिता करते हुए राजनीति में आए, लेकिन अगर मुझसे आप पूछेंगे तो वो बहुत ही मल्टी टैलेंटेड पर्सन है। मैंने उनका नाम सलीम जावेद रखा है। वो इतनी अच्छी स्क्रिप्ट लिखते हैं। अगर आज संजय राउत जी सही में अगर बॉलीवुड में जाकर अच्छी नेटफ्लिक्स में या शोज के ऊपर स्क्रिप्ट लिखेंगे, सेंसेशनल स्क्रिप्ट लिख के स्टोरी बनाकर कैसे पब्लिक के अंदर लेके जाना, उसके अंदर उनकी बहुत अच्छी एक उनको गॉड गिफ्ट है। वो गलती से वो गलत प्रोफेशन में आ गए, राजनीति में आ गए और पत्रकारिता में चले गए। दरम्यान याच कार्यक्रमामध्ये बोलताना मोहित कंबोज यांनी अजित पवारांवरती बोलणं हे टाळलेलं आहे। शिंदे साहब बहुत बड़े दिल के आदमी है और मैं हमेशा उनको बोलता हूँ, शिंदे साहब बहुत दिलदार आदमी है, बहुत बड़े दिल के आदमी है और बहुत अच्छे आदमी है पूरे। मैं उनको उनके अंदर एक ग्रास रूट का जो लीडर होता है, जो 24/7 उपलब्ध है और 24/7 वो कभी भी किसी की मदद करने के लिए खड़े रहते हैं। मेरे को शिंदे साहब के अंदर वैसे लीडर दिखते हैं।
तर अजितदादांशी कसे संबंध आहेत तुमचे? नहीं बोलूँ तो अच्छा है. अच्छा. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये आता महापौर पदावरून चर्चा रंगली आहे. या चर्चांमध्ये भाजप शिवसेनेत महापौर पदावरून वादाचे ठिणगे उडाल्याचंही बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळून लावल्यात. एबीपी माझाशी बोलताना मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार अशी ठाम प्रतिक्रिया शिंदेंनी दिली. महापौर पदावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं शिंदेंनी सांगितलं. या सगळ्या विरोधकांकडून पसरवल्याचा दावा हा देखील एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं भव्य पायी मोर्चा काढलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डहाणूच्या चारोटीहून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा मासवण इथं मुक्कामी असणार होता, तर आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे. पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये जवळपास 50,000 नागरिक हे सहभागी झाल्याची माहिती आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. परभणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिक्षक सेल प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. गेल्या 21 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सोनटक्के यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरती तीव्र नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवलाय. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरद पवार गटानं अजित पवार गटाशी हातमिळवणी केल्यामुळे सोनटक्के हे नाराज होते. ही आघाडी पक्षाच्या मूळ विचारधारेशी विसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला. महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये मोठा रोष असल्याचं सोनटक्के यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय. विशेष म्हणजे प्राध्यापक किरण सोनटक्के हे परभणीच्या जाम जिल्हा परिषद सरकारमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. रायगडच्या माणगावमध्ये निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार अविनाश नलावडे यांच्यासोबत निजामपूर पंचायत समितीसाठी अक्षय जाधव आणि पाणूस पंचायत समितीसाठी विलास शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शेकडो गाड्या आणि हजारो कार्यकर्ते यावेळी रॅलीमध्ये उपस्थित होते. निजामपूर ते माणगाव अशी मोठी रॅली यावेळी काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी करत पारंपरिक खालूबाजा वाजवत शिवसैनिकांनी विजयोत्सवाप्रमाणे जल्लोष केला. तर माणगावमधून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तुल्यबळ लढत होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता विजयाचे उत्सव सुरू झालेले आहेत. मालाडच्या आप्पापाडा परिसरामध्ये मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा परब यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विजयाचा जल्लोष केलाय. प्रभाग क्रमांक 38 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावरती सुरेखा परब यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला. या विजयानिमित्त मतदारसंघामध्ये एक भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दिंडोशी मनसे विभाग अध्यक्ष भास्कर परब आणि नगरसेविका सुरेखा परब यांनी मतदारांचे आभार मानले. निवडणूक प्रचारामध्ये नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द हा 100% पूर्ण करणार असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात नगरसेवक होण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात, तरीही विजयाची शाश्वती नसते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 31 वर्षीय महिलेनं या सर्व प्रथांना छेद देत एक नवा इतिहास रचलाय. प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आलेल्या विजयश्री जाधव सध्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे, कारण त्यांचा निवडणुकीचा खर्च ऐकून भल्या भल्यांना धक्का बसलाय. विजयश्री यांच्या मते त्यांनी निवडणुकीसाठी केवळ अर्जाचे 2,500 रुपये आणि इतर काही किरकोळ खर्च केला, तर कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय त्यांनी चक्क MIM पक्षाच्या तिकिटावरती विजय संपादन केलाय. या विजयाची गोष्टही रंजक आहे. MIM पक्षाचे नेते स्वतः त्यांच्या घरी आले, त्यांना उमेदवारी देऊ केली आणि अवघ्या 2 दिवसांमध्ये कागदपत्र जमवून त्यांनी अर्ज भरला. विशेष म्हणजे मतदारांनी देखील त्यांच्या साधेपणावरती विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हे जाहीर झाल्यानंतर आता नवनिर्वाचित नगरसेवकांचे ठिकठिकाणी सत्कार सोहळे हे रंगू लागलेले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेले आंबेडकरवादी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांचा आंबेडकरी जनतेच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला. भिंगार येथल्या भीमनगरमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपल्या लाडक्या नगरसेवकाचं वजन पेढ्यांनी तोलून समर्थकांनी विजयाचा आनंद हा साजरा केला. तर यावेळी भीमनगर परिसरामध्ये भीमगीतांच्या तालावरती कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये पोलिसांनी वकिलाला मारहाण केली असा आरोप केला जातोय। या विरोधामध्ये जिल्हा न्यायालयाच्या बाहेर वकील संघटनांनी निदर्शनं केली आहेत। ॲडव्होकेट तुषार दोंदे यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आवारातच मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करून तात्काळ अटक करा अशी मागणी वकील संघटनेनं केली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील नवलपूरमध्ये आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली आहे। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। महत्त्वाचं म्हणजे ही हाणामारी होत असताना शाळा प्रशासनाचे शिक्षक किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांना मध्यस्थी न केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अकोल्यामध्ये भर रस्त्यावरती एका तरुणावरती 5 ते 6 जणांनी जीवघेणा हल्ला केलाय। अकोल्यातल्या मोठी उमरी गुडधी या रस्त्यावरील रौनक मंगल कार्यालयाजवळची ही घटना आहे। हल्लेखोरांनी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर ओम राऊत नावाच्या तरुणाचा दुचाकीनं पाठलाग करून त्याच्यावरती हल्ला केला। जुन्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या हल्ल्यामध्ये ओम राऊत गंभीर जखमी झालेला असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे। बारामती तालुक्यातील सुपा परिसरामध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह हा रस्त्यालगत फेकून दिल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे। सुपे गावाजवळील काळखेरवाडी हद्दीमध्ये खैर पडळ या भागामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे। अज्ञात व्यक्तीनं शस्त्रानं वार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। तर या प्रकरणी सुपा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान महिलेवरती बलात्कार करून तिची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। रविवारपासून बेपत्ता असलेल्या आरडी एजंट राजेंद्र तंगड पल्लीवार यांची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे। गडचिरोलीच्या आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आला। रविवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर दुपारपासूनच त्यांचा मोबाईल बंद होता आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती। मृताच्या डोक्यावरती आणि हातावरती गंभीर जखमा असून दुचाकी, मोबाईल आणि पैसे जमा करण्याची मशीन ही गायब आहे। त्यामुळे ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय। मुंब्रा पोलिसांनी मध्य प्रदेशातून येणाऱ्या एमडी तस्करीचा छडा लावला। या प्रकरणामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून 13 किलो 629 ग्रॅम वजनाचा तब्बल 27 कोटी 21 लाख रुपयांचा मेफेड्रॉन साठा हा जप्त करण्यात आलाय। तर अटकेतील आरोपींवरती यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान वादाचा प्रकार समोर आलेला आहे। नालासोपारा पूर्वेच्या धनीव बाग परिसरामध्ये तपासणी दरम्यान दुचाकीस्वार तरुणाला अडवण्यात आलेलं होतं। कागदपत्रही वैध असल्याचं सांगत असतानाच दंडात्मक कारवाईवरून वाद झाला। या वादामध्ये तरुणाचा मोबाईल हिसकावल्याचा आणि एका ट्रॅफिक पोलिसानं धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेचे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। वाहतूक पोलिसांना नागरिकांवरती हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला। मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड आणि जोगेश्वरी बेहरामबाग परिसरामध्ये ओशिवारा पोलिसांनी अवैध पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। मिल्लत स्कूल परिसरामध्ये फुटपाथवरील 23 अवैध दुकानं ही जमीनदोस्त करत सुमारे 43 वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे। या भागामध्ये सकाळ संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये जवळपास 70,000 रुपयांचा दंड हा देखील वसूल करण्यात आला। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये वाळू माफियांनी हैदोस माजवलाय। पिंपराणे परिसरातल्या वाळू माफियांनी वाळू वाहतूक करतानाचा रील व्हायरल करत थेट प्रशासनालाच आव्हान दिलंय। त्याबरोबरच नागरिकांमध्ये देखील दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। या रीलमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून प्रशासनानं वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत। नाकाबंदी दरम्यान बुलढाण्याच्या मलकापूर शहरामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 वेगवेगळ्या कारमधून तब्बल 47 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। तहसील चौकामध्ये तपासणी करताना या 2 कारमधून ही रोकड आढळली। ही रोकड कुठून आणि कुठे नेली जात होती याबाबत मलकापूर पोलीस, आयकर आणि जीएसटी विभागाच्या मदतीनं सखोल चौकशी केली जाते। भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरी चोरी झाली आहे। त्यांच्या घरातून 6 लाखांची चोरी झाली।
घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांनी ही चोरी केल्याचं कळतंय. सुरेंद्र शर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून 2 वर्षांपूर्वी त्याला मनोज तिवारी यांनी कामावरून काढून टाकलं होतं. घराच्या डुप्लिकेट चाव्या बनवून त्यानं ही चोरी झालेली आहे आणि या प्रकरणी आरोपी सुरेंद्र शर्माला अटकही करण्यात आली. यवतमाळ शहर आणि परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत. अक्षय दत्ताराम मसराम असं अटक केलेल्या सराईत चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 9 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली मिळवलेली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी 5,88,000 रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत केलाय. अक्षय मसरामवर याच्यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते. स्थानिक गुन्हे शाखा पथकानं प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमूल यांच्या पथक हे रात्री गस्तीवरती असताना त्यांना अक्षय मसराम संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी तातडीनं सापळा रचून अक्षयला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली असता एकामागून एक घरफोडीचे 9 गुन्हे हे उघडकीस आले. देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या CISF कडून आता एक भव्य उपक्रम हा राबवला जातोय. मुंबईतील कलिना इथल्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISFनं वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन ची घोषणा केलेली आहे आणि या दरम्यान CISFचे ADG पद्माकर रणपिसे यांनी या रॅलीचं सविस्तर माहिती दिली आहे. वंदे मातरमचं 150वं वर्ष साजरं करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला असून ही रॅली 28 जानेवारीला गुजरातच्या लखपत फोर्टवरून सुरू होईल आणि 22 फेब्रुवारीला पश्चिम बंगालमध्ये शेवट होईल. सायक्लोथॉन रॅलीमध्ये एकूण 136 सायकलस्वार सहभागी होणार असून तब्बल 3 कोटींहून अधिक लोक या मोहिमेकडे जोडले जातील. तर 12 फेब्रुवारीला ही रॅली मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं दाखल होणार असून या ऐतिहासिक रॅलीचा भाग व्हायचं असेल तर तुम्ही CISFच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपली नोंदणी ही करू शकता. क्रीडा जगतामधून भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. मलेशिया इथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानानं देशाला सुवर्णपदक मिळवून दिलंय. पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावाचा सुपुत्र पैलवान किशोर पवार यानं इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. किशोरनं आपल्या आक्रमक खेळीनं श्रीलंका आणि मलेशियाच्या पैलवानांना धूळ चारली आणि त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये थायलंडच्या मल्लाला आसमान दाखवत त्यानं सुवर्ण पदकावरती आपलं नाव कोरलं. किशोरचे आई वडील हे सामान्य शेतकरी आहेत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक श्री शाहू विजयी गंगावेश तालमीमध्ये वस्ताद विश्वास हरगुले आणि भारतीय सेना प्रशिक्षक उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो कुस्तीचे धडे गिरवत आहे. किशोरच्या या यशानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची मान ही अभिमानानं उंचावली. ठाण्यातील पाचपाखडी इथं वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 22 ते 28 जानेवारी दरम्यान हा भव्य उत्सव पार पडणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील महेश्वरी घाट इथल्या प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा हा साकारण्यात आलाय. उत्सवादरम्यान दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन कीर्तन हे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अमरावतीमध्ये मकर संक्रांत आणि नववर्षानिमित्त श्री संत गजानन महाराज सामूहिक पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोटे विद्यापीठामध्ये आयोजित या सामूहिक पारायण कार्यक्रमामध्ये 5,000 भक्तांनी पारायण केलं. यामुळे विद्यापीठाचा परिसर हा भक्तिमय झालेला होता. विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक मूल्य आणि श्री संत गजानन महाराजांची शिकवण ही रुजवण्यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. भाजपचे सध्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन यांचा पक्षाचे नवे अध्यक्ष होण्याचा मार्ग हा आता मोकळा झालाय. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काल नितीन नबीन यांनी अर्ज दाखल केला. तर ही निवडणूक आज सकाळी 11:30 ते 1:30 दरम्यान दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये पार पडणार आहे. येत्या 26 जानेवारीला 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि यावेळी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरती परेड पार पडणार आहे. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील जवळपास 10,000 प्रतिष्ठित पाहुण्यांना सरकारकडून आमंत्रित करण्यात आलं आहे. पाहुण्यांमध्ये उत्पन्न आणि रोजगार निर्मितीमध्ये उल्लेखनीय काम करणारे सर्वोत्तम नवोन्मेषक, संशोधक आणि स्टार्टअप्स, स्वयंमदत गट त्याबरोबरच प्रमुख सरकारी उपक्रमांतर्गत चांगली कामगिरी करणारे यांचा समावेश आहे.
जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा अड्डा भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केला. गुप्तचर सूत्रांकडून हा अड्डा जैश ए मोहम्मदच्या 3 ते 4 सदस्यांच्या गटाचा होता. यामध्ये जैशचा कमांडर सैफुल्ला, त्याचे साथीदार फरमान आणि आदिल यांचाही समावेश होता. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आहेत, जे 2022-23 मध्ये घुसखोरी करून आलेले होते आणि त्यांना पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील हांगू प्रदेशातील असलेल्या जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षित करण्यात आलं होतं. तमिळनाडूतील करूर चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये टीव्हीके नेता अभिनेता विजय थलपतीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अशातच सीबीआयनं थलपती विजयची 5 तास चौकशी केली आहे. रॅलीतील 7 तासांचा विलंब, गर्दीवरती नियंत्रण, पक्ष कार्यकर्ते आणि पोलिसांमधील समन्वयाचा अभाव, त्याबरोबरच विजय यांच्या प्रचार वाहनाच्या हालचालीवरती सीबीआयचा तपास हा केंद्रित आहे. दरम्यान 27 सप्टेंबर 2022ला विजय थलपतीच्या सभेमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानं 41 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण हे गंभीर जखमी झाले होते. कर्नाटकात पुन्हा एकदा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणामध्ये कुठलाही राजकारणी नसून डीजीपी दर्जाचे IPS अधिकारी डॉक्टर रामचंद्र राव यांचा समावेश असल्याचा दावा हा करण्यात येतोय. महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करतानाचा कथित व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून हा व्हिडिओ डीजीपी कार्यालयामध्ये चित्रित झाल्याचा आरोप आहे. कार्यालयीन वेळेमध्ये असताना डॉक्टर रामचंद्र राव यांनी महिलांसोबत अनुचित वर्तन केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जातोय. तर महिलांसोबत हा अधिकारी गैरवर्तन करत असल्याचं या व्हिडिओमधून समोर आलेलं आहे. या प्रकरणी त्यांच्यावरती कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ग्रेटर नोएडाच्या सेक्टर 150 मध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामध्ये कार कोसळून 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू झालाय. या अपघातानं नोएडा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. युवराज मेहता असं मृत इंजिनियरचं नाव आहे. तर कामावरून घरी परतत असताना धुक्यामुळे युवराजची कार ही नियंत्रणाबाहेर गेली आणि एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळघरासाठी खोदलेल्या 20 फुटांपेक्षा खोल खड्ड्यामध्ये कोसळली. पोलिसांना रात्री 12:15च्या सुमारास माहिती मिळाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. शनिवारी सकाळी उशिरा त्याचा मृतदेह हा बाहेर काढण्यात आला. मात्र युवराजच्या वडिलांनी गंभीर आरोप केले. माझा मुलगा जवळपास 2 तास मदतीसाठी याचना करत होता, पण तिथे उपस्थित असलेले बहुतांश लोक हे फक्त बघत होते आणि व्हिडिओ बनवत होते. माझा मुलगा जवळपास 2 तास जगण्यासाठी धडपडत होता. त्याला थोडी मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचला असता, अशी प्रतिक्रिया ही युवराजच्या वडिलांनी दिली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये रस्त्यातून जाणाऱ्या महिलेच्या कडेवरील मुलगी ही खाली पडली आणि यानंतर मुलीला वाचवण्यासाठी महिलेनं कुत्र्याचा सामना केला. मात्र यावेळी मुलीच्या आईवरती कुत्र्यांनी हल्ला चढवला, यामुळे ही महिला जखमी झाली. ही सर्व घटना CCTVमध्ये चित्रित झाली. गोव्यातून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोवा पोलिसांनी एका अशा रशियन नराधमाला अटक केली आहे, ज्याच्या गुन्ह्यांची कबुली ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले. या रशियन किलरनं आतापर्यंत गोव्यामध्ये 2 रशियन महिलांची हत्या केल्याचं उघड झालंय. मात्र चौकशी दरम्यान त्यानं केलेला दावा हा अत्यंत भीतीदायक आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपीनं दावा केलेला आहे की त्यानं आतापर्यंत तब्बल 15 रशियन महिलांना मोक्ष मिळवून दिलाय, म्हणजेच त्यांची हत्या केली आहे. आरोपी गोव्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास होता त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी छापेमारी सुरू केली. सध्या 2 हत्यांचे पुरावे हे पोलिसांच्या हाती आलेले असून इतर दाव्यांची शहानिशा केली जाते, अशी माहिती पोलिसांकडून समोर येते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.